नमस्कार आणि सुप्रभात मित्रांनो. आज आपण आलो आहे मार्लेश्वरमध्ये मार्लेश्वराचं दर्शन घ्यायसाठी. मध्यवर्ती आलो तर पुढे वरती येऊन उतार आहे. तर आता मंदिराजवळ आलो आहे. पुष्पाने आता महादेवांसाठी ताट घेतलेलं आहे. ताटात नारळ वगैरे आहे. चप्पलसाठी स्टँड. इथून मंदिराला सुरुवात होते. सध्या इथे दरड कोसळलेली आहे. इथे जरा जपून या. दरड कोसळून काही अशी दशा झाली इकडची. हातात दे ना, हातात ठेव. असा हे कर हातात. तसं नाही, हातात पकड. असं नाही. हा घे. हा दे दे. जा दे. आता देवेश आता खोबऱ्याच्या वड्या देतोय. जा. हात फक्त हातात ठेव आणि दे. आता श्री मार्लेश्वराचं दर्शन घेऊन आपण खाली आलो आहे. असा काही ओढा आहे खाली. पावसाच्या टायमाला हा बंद असतो आणि हा वरती धबधबा आहे. पावसाच्या टायमाला इथे फोर्स भरपूर असल्या कारणाने धबधबा बंद केला जातो, म्हणजे प्रवेश बंद असतो खाली याला. पण आता डिसेंबरच्या टायमाला जेव्हा पाण्याचा प्रवाह कमी होतो तेव्हा इथे प्रवेश दिला जातो. छान आहे, सेफ आहे. या टायमाला तरी सेफ आहे, कारण इथे पाण्याचा खूपच एरवी हा पूर्ण इथपर्यंत भरलेला असतो, म्हणजे या लेवलपर्यंत पूर्ण. त्यामुळे इथे येणं खूप डेंजर आहे. तर लक्ष्मण पण इथे आनंद घेतोय. कपडे आणले नाहीत त्याने, त्यामुळे आता कोण भिजायला तर जाणार नाही आहे. पुष्पासुद्धा इथे पाण्यात पाय टाकून फिश पाचा मजा घेते. तर तो तिकडे आहे धबधबा. हा एखाद महिना असेल अजून, त्यानंतर तो पण कमी होतो. तर आता आमचं दर्शन घेऊन झालं आहे आणि आता निघालो आम्ही. आता जेवणाचा कार्यक्रम करून मग आम्ही आता घरी निघणार आहोत. तर असा काही होता आपला मार्लेश्वर दर्शन. शॉर्ट व्हिडिओ होता, जास्त काय शूट करायला मिळालं नाही. सध्या आपला कॅमेरा खराब झाल्या कारणाने मला फोनमध्ये शूट करावं लागतं, म्हणून आपले ब्लॉग पण येत नाही आहेत वेळोवेळी. आणि हा बऱ्याच दिवसानंतर व्लॉग येईल. तर त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.